खोके, हरामखोर, हे सांगण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय. खूप मोठा अन्याय झालाय, खूप मोठा विश्वासघात झालाय. आधी जवळजवळ आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर जवळजवळ मोगलांच्या काळामध्ये जो हैदोस मांडला गेला होता त्याच्याही पेक्षा जास्त या देशामध्ये हैदोस मांडण्याचं काम सध्या सुरू आहे. हे गेले तेव्हा काय सांगत होते? हे गेले तेव्हा 3 कारणं यांनी सांगितली. पहिलं यांनी काय सांगितलं? उद्धव साहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि म्हणून आम्ही गेलो. हिंदुत्व सोडलं, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर काँग्रेस बरोबर गेले. विधानसभेतली माझी भाषणं ऐकताय की नाही ऐकता? समोर एकनाथ शिंदे होते, देवेंद्र फडणवीस, त्यांना काय म्हणता तुम्ही? काय इकडचा आवाज जरा मोठा आहे, इकडचा कमी आहे. आणि म्हणून समोर देवेंद्र फडणवीस बसले होते आणि बाजूला त्यांच्यामध्ये सामील झालेले अजितदादा बसले होते. मी प्रश्न विचारला की उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं म्हणून तुम्ही उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून सांगता, आता ह्या अजितदादांच्या बाजूला जाऊन तुम्ही बसलात. अजितदादा आता ह्यांच्या मांडीवर नाही, ह्यांच्या मानेवर पाय द्या, असं मी सभागृहात सांगितलं. कुठं गेलं हिंदुत्व तुमचं? कुठं गेलं कुठं? तेव्हा सांगत होते की अजित पवारांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या गेल्या, त्यामुळे अजित पवार आम्हाला निधी देत नाही. तर येडा एक तो आमच्या तिकडचा रामदास कदम बोबल्या, उद्धव साहेब उद्धव साहेब उद्धव साहेब रडतो कसा बघितलात ना? तो येडा, तो काय, त्याला आयुष्यभर कशाला एवढा मंत्रीनी संत्रीनी काय केली मला कळत नाही. काही प्रशासनातलं कळत नाही. मूर्खातला मूर्ख आहे तो. बाम लावे. तो गेला तुम्हाला सांगतो, तो गेला नाटक करायला, थोडासा बाम लावून डोळ्यातनं पाणी आणायला, पण चुकून बाटली हातात आली ती टायगर बामची, ती गेली डोळ्यात, तिच्या आईला गेली डोळ्यात. आणि मग रडायचं, नाटक करायचं. काय सांगत होता? अजितदादा आमच्या पक्षाच्या आमदारांना मत देत नाहीत, त्या ठिकाणी निधी देत नाहीत. माझा प्रश्न आहे भरत गोगावलेंना, काय करू? भरत गोगावले नको म्हणू, गद्दार म्हणू. माझा प्रश्न आहे गद्दारांना, तिन्ही गद्दारांना. त्या अलिबागच्या पण, तो तिकडचा दुसरा कुठला मतदारसंघ, तो कर्जत खालापूर, तो पण इथल्या पण मतदारसंघातल्या. माझं जाहीर आव्हान आहे की जलजीवन मिशन योजनेची कामं सुरू आहेत. जाऊन छत्रपतींच्या पायाला हात लावून सांगा की ही कामं उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाली नाहीत म्हणून सांगा. जाऊन सांगा. आज सगळे रस्ते जे कामं चालू आहेत ती सगळी उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये बजेटमध्ये मंजूर झालेली आहेत. आज त्या ठिकाणी CMJSY मधून होणारे सगळे रस्ते जाहीर एकनाथ शिंदेना माझं आव्हान आहे की तुमच्या कारकिर्दीमध्ये 1 किलोमीटर रस्त्याला तुम्ही त्या ठिकाणी परवानगी दिलीच काय? आज जी कामं चालू आहेत ती उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमधली कामं चालू आहेत, तुमच्या कारकिर्दीमधलं एक पण नाही. असेल तर एकनाथराव शिंदेनी जाहीर करावं. 1 किलोमीटर सुद्धा CMJSY मधून दिलेलं नाही काम, पुऱ्या राज्याला दिलेलं नाही. ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं आणि अजितदादांनी त्या वेळेला बजेट मांडलं, त्याच्यामध्ये राज्यामध्ये 10,000 किलोमीटर रस्ते करण्याचं उद्दिष्ट आणि त्याला तरतूद ही उद्धव साहेबांनी केली. कधी केली? ज्या वेळेला जगामध्ये कोरोनाचं संकट हाहाकार माजवत होतं, लोकांना सकाळ संध्याकाळ उद्ध्वस्त कर, जग राज्य देश उद्ध्वस्त होत होता, त्यावेळेला ज्या वेळेला देशाच्या पंतप्रधानांनी खासदारांना वर्षाला मिळणारा 5 कोटी फंड, तो फंड सुद्धा गोठवला होता. 5 कोटी फंड बंद केला होता. पण उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला 2 कोटी रुपये, उद्धव साहेबांच्या कारकिर्दीपूर्वी आम्हाला वर्षाला 2 कोटी रुपये मिळत होते.
कोरोनाच्या संकटावर मात करता करता उद्धव साहेबांनी 2 कोटीच्या ऐवजी 5 कोटी आमचे केले, वाढवले, कमी नाही केले. तशाच पद्धतीनं बजेटमध्ये सगळ्या तरतुदी या उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये केल्या. अरे मग गद्दार तुम्ही काय केलं? तुम्ही एवढंच केलं की कशा करता सरकार पाडलात? निधी सुद्धा मिळत होता, हिंदुत्व तर सोडलेलं नव्हतं आणि उद्धव साहेब भेटत नव्हते म्हणून सांगत होतात कशा करता म्हणून सोडलं. तर तुम्ही सोडलं ते 50 खोके. अरे 50 खोके, अरे 50 खोके, हरामखोर. आम्ही सुद्धा बरोबर होतो, आम्ही सुद्धा आमदार होतो. तुम्हाला काय वाटतं आज छोट्या मोठ्या लोकांना त्रास दिला जातोय त्याच्यामध्ये आम्हाला त्रास होत नसेल? ही आमिष सर्वांना दाखवली गेली. विकासाकरता तुम्ही गेलात नाही तर 50 कोटी करता गेलात, 50 कोटी करता गेलात. आज बजेटमध्ये तरतूद होते ते पैसे तुम्हाला टक्केवारीनं रूप मिळत आहेत, टक्केवारीनं रूप मिळत आहेत. हे दाव्यानं मी सांगू शकतो, हे दाव्यानं सांगू शकतो. आणि म्हणून आज या ठिकाणी स्नेहल जगताप सारखी ही मुलगी, माझ्या मित्राची मुलगी, माझा आबा आज हयात नाही, माणिकराव जगताप आज हयात नाही. आज माणिकराव जगताप हयात नाहीत आणि माणिकराव जगताप हयात नसताना ही मुलगी ह्या 50 खोक्याच्या वरती समोर आज आव्हान द्यायला उभी राहिली. 50 खोक्याच्या विरोधात कल्पना करा, एक मुलगी आज अशा पद्धतीने या बलाढ्य लोकांच्या विरोधात, या सत्तेच्या विरोधात, या MIDC मध्ये आणि हैदोस मांडलाय का नाही मांडलाय ना. एका बाजूला हे पैशानं लोकांना विकत घ्यायचा प्रयत्न करतायत, पैशाचे विकत घेऊन आम्ही निवडणुका जिंकू म्हणून भाषा करतायत, आम्ही निवडणुका जिंकू म्हणून हे भाषा करतायत. दुसऱ्या बाजूला हा अनिल नवगणे, हा तुमच्या जीवा विश्वासावर या अन्यायाच्या विरोधात, एका बलाढ्याच्या तटकऱ्यांच्या विरोधात काय सांगत होते? तटकऱ्यांच्या विरोधात तो किलिथोमय्या काय सांगायचा, तो उलटा भाषा काढतोय ना असा. टीव्हीवर बघितलं की काय करू नाही, आता उद्धव साहेब आलेत. आणि म्हणून या गुंडशाहीच्या विरोधात, या झुंडशाहीच्या विरोधात, या 50 खोक्यांच्या विरोधात, या सत्तेच्या उन्मादाच्या विरोधात अनिल नवगणे सारखा एक तरुण उद्धव साहेबांच्या आदेशानुसार उद्याच्या निवडणुकीला उभं राहायची त्यांनी मानसिकता दाखवलेली आहे. उद्याच्या निवडणुकीला उभं राहायचं मानसिकता दाखवलेली आहे. आज माझा मित्र आबा हयात नाही. माझं आव्हान आहे तुम्हाला, माझी विनंती आहे की एका बाजूला हे कोण भरत शेठ काय म्हणाला? गद्दार, 50 खोके, भंगार शेठ. हा हे बरोबर आहे, भंगार शेठ. माझा मुद्दा होता त्यात बोबड्याबद्दल. थोडंसं उद्धव साहेब आले माझी मागे पुढे झाली त्या बोबड्याबद्दल. कोण बोबड्या? तो तोतला. उद्धव साहेब तुम्ही मला सांगा, याला काय सांगा, याला उलटा टांगा. खरं सांगायला गेलं तर तो काय म्हणाला होता तटकऱ्यांना? हे तटकरे अमुक दिवाळीला आज जातील, तमुक दिवाळीला आज जातील. बोलत होता की नाही बोलत होता? बोलत होता ना. आज त्यांची मुलगी तिथे आमदार आहे. स्वतः त्यांच्या चौकशीमध्ये 5-25 हजार कोटी रुपयाची चौकशी त्यांची झालेली आहे. त्याच्या विरोधात हा अनिल नवगणे उभा राहिलाय. कोणाच्या जीवावर? कोणाच्या जीवावर हिंमत दाखवतोय? ही मुलगी या वयामध्ये आज आबा हयात नसताना हे मगाशी कोणते भंगार शेठ की काय ते म्हणालात, पैशाच्या मस्तीच्या पुढं ही मुलगी उभं राहण्याचं धाडस दाखवते. कोणाच्या जीवावर? तुमच्या जीवावर ना. मग आपण विकलं जायचं पैशाला नाही ना. आणि म्हणून मगाशी सांगितलं की 23 तारखेला नाशिकमध्ये
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी जयंतीच्या दिवशी जो गोंधळ झाला, गोंधळांना गोंधळ घातला, संबेल वाजवला आणि उद्धव साहेबांनी उठून सांगितलं बये दार उघड. तेच तुम्हाला विनंती करला म्हणून मी चिपळूणवरून आलोय की ह्यांना पदरात घ्या या दोघांना आणि बये दार उघड असं साकडं घालायला म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आलोय. माझ्या दृष्टीने तुम्ही खऱ्या अर्थानं जगदंबा आहात, माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थानं तुम्ही अंबाबाई आहात. आणि म्हणून या ठिकाणी गीते साहेब ते तर काही कसलेलेच आहेत, त्यांना काही चिंता आहे असं मला काही वाटतच नाही. आणि तुम्हाला माहिती आहे समोर कोण आहे? काळे पैसेवाले आहेत ना का काळे जादूवाले? ते आहेत. आणि म्हणून या सगळ्यांना पुरं पडावं ह्याच्याकरता म्हणून उद्धव साहेब मगाशी सांगितलं कोकणामध्ये सुरुवात त्यांनी जनसंवाद केलाय. कारण आता सगळ्या शासकीय यंत्रणेवरचा विश्वास हा उद्धव साहेबांचा उडालाय. फक्त विश्वास आहे तो तुमच्यावर आणि तुमच्यावर आहे, बाकी आता कोणावर विश्वास राहिलेला नाही. निवडणूक आयोगावर नाही, राज्यपालावर नाही, विधानसभा अध्यक्षावर कोणावर नाही. आणि म्हणून या छत्रपतींच्या गादीमध्ये या छत्रपतीने ज्यांचा आजोळ विदर्भ, ज्यांच्या वडिलांचं गाव मराठवाडा, ज्यांचा जन्म पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि ज्यांनी शेवटचा श्वास ज्या कोकणावर विश्वासानं कोकणाच्या खांद्यावर विश्वासानं मान देऊन सोडला त्या रायगडमध्ये आज आपण या ठिकाणी उभे आहोत. आणि म्हणून हे भंगार शेठ असतील, नाही तर तिकडे ते आणखीन कोण टेबलावर नाच करणारे नाचे असतील, नाहीतर लोकसभेला उभा राहणारा उद्या ह्यांचा माणूस असेल. या सर्वांचं पाणीपत करा आणि तो कराल हा विश्वास बाळगून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.